स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी नर्य प्रजा मे गोपाया अमृतत्वाय जीवसे जातांजनिष्यमाणांच्या अमृते सत्ये प्रतिष्ठिताम. या इथे देवक स्थापन झालेला आहे. याचा थोडक्यात तुम्हाला अर्थ सांगतोय. या पूजेचा अर्थ असा आहे, वधूपिता आणि वरपिता दैव पितृऋण हे फिटावे. धर्माज्ञेप्रमाणे वधूवरांनी उत्तम संतती प्राप्त करावी. तसेच ज्याने परमेश्वर संतुष्ट होईल यासाठी करावयाचा हा विवाहविधी संपन्न होणार आहे. तो या पूजेमुळे हा जो घडा ठेवलेला आहे त्या घड्याचं महत्व आहे, तो नीट हाताळला तर तो भंग पावत नाही. तो भरभरून सुख समृद्धी प्राप्त करून देतो. आधी हळू हा वकील साहेब, तुम्ही मंगलाष्टकच्या वेळी कोणाला कविता वगैरे लिहायला सांगितली का? नाही 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 नाही, त्याच्यावर मी सगळी काट मारली. मंगलाष्टकांच्या जागी फक्त मंगलाष्टकच असायला हवी. हा ये बस. देवेंद्राणी नमस्तुभ्यं देवेंद्र प्रियभामिनी विवाह भाग्य आरोग्यम पुत्रलाभंच देहि मे. आता गौरी हाराला सुरुवात होत आहे. त्याचा अर्थ सांगतोय तुला. गौरी आणि हर म्हणजे शंकर आणि पार्वती यांच्यासारखं दृढ मनोमिलन पती बरोबर होऊ दे. सगळ्या मनोकामना पूर्ण करणारा सुखी संसार होऊ दे. आता अक्षता घ्यायच्या आहेत आणि अन्नपूर्णा देवीवर व्हायचे. ते वाहताना मनातल्या मनात म्हणायचंय, गौरी गौरी मला सौभाग्य दे, दारी अतिथी येईल त्याला दीर्घायुष्य दे. मेघना, किरणचा मेसेज आला होता. हा थांबा. आता कोणाशीही बोलायचं नाहीये. सर्वांनी खाली चालायचंय. चला सर्वांनी. आणि हॉलमध्ये अक्षता वाटायला सांगा. मी पण येतोच आहे. चला, मुहूर्त जवळ आलेला आहे. तू हळद कुंकू लावून आता पूजेला सुरुवात करायची. बोहल्यावर नेईपर्यंत आता इकडेच बसायचंय. कोणाशीही बोलायचं नाहीये. माहेरची ही लग्नापूर्वीची शेवटची घटिका आहे. आता इथनं उठशील ती सौभाग्यवती होऊन नमस्कार करायलाच येशील. हां, पूजेला सुरुवात कर.
थांबा. बर 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 बर. मावशी. हो नको 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 हे काही नको. अहो नानासाहेब पण ही रीत आहे. हे बघा सुरेशराव, हे पाय धुणं वगैरे आम्ही कोणीही करून घेणार नाही. अहो जुन्या काळातल्या परिस्थितीनुसार पडलेल्या प्रथा आहेत या. तेव्हा गावाबाहेर वरात यायची वेशीवर पाय धुळीने माखलेले असायचे. बरं लहान वयात लग्न व्हायची तेव्हा कौतुक म्हणून धुत असतील तेव्हा पाय. आता तसं थोडीच आहे. तेव्हा हे पाय धुणं वगैरे काय नको. तुम्ही छानपैकी औक्षण करा. आपण सगळे आज जाऊ. कसं हा. हॅलो आदित्य, अरे कुठे आहेस तू? इथे प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. नाही मला सांग तू कुठपर्यंत पोहोचलायस? अरे मी हॉस्पिटलमधून निघालोय. काका क्रिटिकल आहे रे अजून. ओ गॉड. हे बघ पण मी काही करून पोहोचतोय तिथे. हा मी खूप वेळा इथेच अडकून बसलोय. मला एकही रिक्षावाला माझ्यासोबत यायला तयार नाहीये. आदित्य मी वाट बघतोय. तू लवकर ये. हो एक मिनिट. किरण माझी बॅटरी एक्झॉस्ट होतीये. मी कुठून तरी तुला कॉल करतो. मी कॉन्टॅक्ट मध्ये राहतो तुझ्यासोबत. हा पण मी पोहोचतोय. मी काही करून पोहोचतो तिथे. हे बघ पण तू काळजी करू नकोस. आणि मेघनाला सांग तिला सांभाळ फक्त. हा ती घाबरली असेल पण तिला सांग की धीर धर, थोडासा धीर धर. मी काही करून पोहोचतोय तिच्याकडे. ओके जा खाली जाऊन खेळा. खाली हॉलमध्ये जाऊन खेळा. चला चला झालं लवकर का. चला. हो विजया झालं का तुझं? हो हो 1 मिनिट थांब. अगं मला मुंडावळ्या बांधायच्या. परत नाना उगाच जोक नका मारू. आधीच सकाळपासून हसून हसून तोंड दुखायला लागले. का ग का काय झालं हसायला? अहो माई त्यांना बघितलं ना की अहो मला हसायलाच येतं. बाबाजी हसते झाली. असं नकोय हं आपण करायला. हसणं हळूहळू कमी होईल. स्टेप बाय स्टेप. हा अजून तयार झाला नाही. अगं अर्चना मुंडावळ्या बांधना त्याला लवकर. चल पटकन. ए बरोबर आहे तसं. आवरा चला लवकर. उशीर होतोय. चला चला चला. अरे चला आवरा. 9:58 चा मुहूर्त आहे. जन्मठेप सुरू होणार आहे त्याची. जन्मठेप कसली? आता हक्क गाजवण्यासाठी मी किती थोर आहे हे सांगण्यासाठी एक हक्काचं माणूस मिळणार आहे काय? आणि जन्मठेप त्याची नाही तिची सुरू होणार आहे बरं का. अरे हो माझी जन्मठेप कुठे? ही काय इथे बसले की तुमच्या समोर. काय झालं हा? काय नाही भूक लागली होती जरा. झाली यांची खाखा सुरू. आता काही मिळणार नाही बरं का तुम्हाला. अगं बाई खाऊ देत नाही. एक लाडू खाऊ. काय फरक पडतो? भूक लागली. अरे आम्ही तसं काय करतो? वे काय आहे? भूक काय? अर्जुन मोबाईल दे. मला तुला बघायचंय. जस्ट कांट वेट. अरे बाबा तुम्ही थांब जरा धीर धर. ठीक आहे रे चालतं रे. एवढं काय. नंतर भोग आता. बरं आता मुंडावळ्या बांधणार आहात का? हो योगीने कुठे ठेवला मुंडावळ्या? तुला पण माहिती. अरे काय 9:58 इथेच होणार बहुतेक.
लुकिंग ग्रेट यार. नर्वस आहे? हो. काय ऑल सेट ना? टर्निंग पॉइंट असतो हा. 2 वेगळी आयुष्य, लग्नानंतरचं आणि आधीचं. बट इट्स अ ग्रेट फिलिंग, यु नो. असं वाटतं की अर्धा भरलेला पेला आता पूर्ण भरलाय. बट इट्स ब्युटिफुल. बाकी रोमॅन्स वगैरे तर असतोच रे. अरे आम्ही कुठेच, तू केव्हाची शोधते? हो, काय झालं? अरे आई ग, किती गोड दिसतोय. खूप छान दिसतोय. अरे त्या किल्ल्या कुठे आहेत? काय माझ्याकडे असं पण असतं. अरे व्यवस्थित चालू द्या. तुम्ही दोघांनी काय खाल्लत की नाही व्यवस्थित? आम्ही खाऊ. तिथे आलेल्या माणसांचं स्वागत करायला कोणीतरी हवं ना. नाही ते आम्ही करतो. तुम्ही कशाला काळजी करता? ते सगळं करायला आम्ही आहोत ना. तुम्ही फक्त छान कम्फर्टेबल राहा. तुम्ही का टेन्शन घेताय? कार्य आपल्या दोघांचे मिळून आहे की नाही? नाही ते खरं आहे, पण तरी सुद्धा असं ओके आहे ना सगळं? व्यवस्थित आहे सगळं. हा, नक्की. काही काळजी करू नका. नक्की. जय हो बाबाजी. बाबाजी नमस्कार. नमस्कार. का माहित नाही हो, मला खूप अनइझी होत आहे मगापासून. मला कळत नाही काय होत आहे. पण बाबाजी, अहो आपल्या काळजीचं कारण संपलंय आता. मेघनाचं लग्न आत्ता लागेल. नाही ते आहे हो, तरी सुद्धा का माहित नाही मला. पण सुरेश कुडाळकर. सारखं मला असं वाटतं की काही ना काहीतरी कुडाळकर साहेब. काहीतरी बाबाजी, अँटी करप्शन वाले इथे? कुडाळकर साहेब इकडे या. तुम्ही इथे बघा ना, पाहुण्यांकडे बघा जरा, हा? मी त्यांना बघतो जरा. अरे या ना या साहेब, या ना या. मी आता इथे कसे काय? आम्ही तुम्हालाच न्यायला आलो. हळू बोला ना, हळू बोला. म्हणजे आता मुलीचं लग्न आहे. प्लीज हे लग्न होऊन जाऊ दे. हे सगळं कार्य होऊ दे. मी उद्या तुमच्यासमोर हजर होतो ना साहेब. कुडाळकर साहेब, तुम्हाला असं वाटतं का की आम्ही बोळ्याने दूध पितो? तुमची चौकशी करायची आहे. चला आमच्या बरोबर. हळू बोला, मी पाया पडतो. हळू बोला, माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे हो. मी बरं एक काम करतो. आता मुहूर्त आहे, लगेच लग्न लावतो आणि मी तुमच्या बरोबर येतो. प्लीज एवढी तरी कृपा करा माझ्यावर. प्लीज मी पाया पडतो. नाही करू शकत आम्ही. आमची ड्युटी आहे. चला आमच्या बरोबर. ओढू नका प्लीज, तुमच्या पाया पडतो. अहो समजून घ्या, मुलीचा बाप आहे मी. प्लीज मी पाया पडतो. प्लीज. ठीक आहे, ते सर्व उरकून या. पण इथून पळून जायचा प्रयत्न नाही करायचा, नाही तर गाठ आमच्याशी. अहो साहेब, कसा पळून जाईल? माझ्या मुलीचं लग्न आहे. बघा ना केवढी लोक आहेत. हा? आणि आम्ही इथेच आहोत हे लक्षात असू द्या. नाही तुम्ही थांबा, इथेच थांबा. आमचे पाहुणे म्हणून राहा. व्यवस्थित खा, सगळं व्यवस्थित घ्या. पण एक राव लक्षात ठेवा, तुम्ही आमचे पाहुणे आहेत हे विसरायचं नाही. नाही विसरणार. थँक्यू साहेब, थँक्यू. ठीक आहे. थँक्यू. काय करताय तुम्ही? अरे मुहूर्त आला, तुला कोणी निरोप दिला नाही का? मी तयार आहे. हा, चल. नवरदेव असं नाही, सावकाश, तब्येतीत रुबाबात. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरमण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जलई समुद्र सहिता कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान.
तुम्हाला एवढी मोठी रिक्षा दिसत नाही का? अरे दिसत नाही का? समोरून गाडी येईल, तुला कळत नाही का? दादा जाऊ दे ना, सोडा ना प्लीज. हॉर्न वाजवता येत नाही का? अरे आमचा प्रश्न येतो कोणा विंगेतून बाहेर गाडी काढतो मी. तुम्हाला काय नियम बी माहितीच की नाही? दादा नियम शिकू नकोस, एवढे वर्ष गाडी प्लीज 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 तुम्ही बघा, चर्चा करा. तुमच्या वयाचा मान ठेवतोय. नवमौक्तिकाम करतले वेणू करे कंकणम सर्वांगे हरिचंदनौ सुललिताम कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान यन मंगलम महेंद्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषिभिः स्तूयमानस्य तत्ते भवतु मंगलम सुमुहूर्त सावधान तदेव लग्नौ सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहं स्वरामि सुमुहूर्त सावधान. दादा किधर जाना भाई? दादरला जायचंय, खूप अर्जंट आहे, प्लीज चला ना प्लीज. जल्दी बैठो. थैंक यू. चलो चलो रुको मत, चलो जल्दी चलो दादा प्लीज. थोड़ा जल्दी चलो ना प्लीज, बहुत अर्जेंसी है. ओम स्वस्ति गणानान्त्वा गणपति भवामहे गमिंग विनामुपमस्रवस्तमाम ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिः ददानाम् ओम तत्वायामि ब्रह्मणामन्द. काय ना सुरेश कुडाळकरांसाठी बाहेर 2 माणसं थांबलेत. बहुतेक अँटी करप्शन वाले दिसतात. बरं शांत राहा. तसं काही झालं तर बघू, त्यावेळी योग्य वाटेल ते करू. कार्य निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे, त्यात काही विघ्न येता कामा नये. अरे यार, ट्रॅफिक जॅम पण आत्ताच व्हायचा होता. बॅटरी पण कम्प्लीट डाऊन आहे. दादा मी तुम्हाला पुढून रस्ता सांगतो. हा याच सिग्नलवरून लेफ्ट घेऊया, शॉर्टकट आहे तिथून. कन्यादानासाठी तुम्ही दोघांनी उभं राहायचं आहे. आई बाबा तुम्ही पण उभे राहा. तुझ्या हाताची उंजळ कर, तू तिच्या हातावर उंजळ कर. तुमचा हात ठेवा इथे. शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु वृद्धिरस्तु अविघ्नमस्तु आयुष्यमस्तु आरोग्यमस्तु शिवं कर्मास्तु कर्म समृद्धिरस्तु धर्म समृद्धिरस्तु शास्त्र समृद्धिरस्तु मेघनानां नीम कन्यां भार्यात् वायो वृणीमहे. तू म्हणायचंस ओम ओम स्वस्ती स्वस्ती. शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु वृद्धिरस्तु अविघ्नमस्तु.
सर्व हातावरनं पाणी सोडून दे. दादा आपके पास फोन है, मोबाइल फोन? प्लीज देंगे, एक कॉल करना है. ये लो. थैंक यू. The number you are trying to call is currently busy. Please try again later. दादा फोन जरा मेरे पास रखता हूँ, कॉल बैक आ जाएगा शायद से. ठीक है ना? थैंक यू. या इथे कन्यादान झालेलं आहे. त्या कन्यादानाचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतोय. मुलीचे वडील तुम्हाला सांगतायत, प्रार्थना करतायत. धर्मपालन आणि उत्तम संतती प्राप्त करण्यासाठी मी माझ्या मुलीला तुमच्या गोत्रात समर्पित करत आहे. ब्रह्मलोकाची प्राप्ती मला व माझ्या सर्व पितरांना होण्यासाठी आणि त्यांची पितृलोकातून मुक्ती होण्यासाठी ही माझी सौभाग्यकांक्षिणी लक्ष्मीरूपी कन्या या विष्णुरूपी वराला विवाह विधीने अर्पित करतो. हिचा वराने स्वीकार करावा. हाय, तू डावीकडे घ्या, डावीकडे घ्या. मंगळसूत्राच्या वाट्यांमध्ये हळद कुंकू चिमटीने भरा. ओम स्वस्ति गणानां वा गणपति ववामहे कविं कवीनामुपमस्रवस्तमाम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिर्सिद्धसाधनाम्. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धसुरभा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. सुरेशराव, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, मला असं वाटतंय म्हणजे कदाचित माझ्या ऑफिसमधली काही माणसं आलेत. मी जरा त्यांच्याशी बोलून येतो. हा, काहीतरी काम असेल कदाचित. मी आलो. अरे आधू किती उशीर केलायस तू? मंगल अष्टका झाल्यात, पण मंगळसूत्र बांधायचं अजून. तू चालव. मंगळसूत्र उचलून घ्यायचंय आणि मी सांगतोय तसा मंत्र म्हणायचा आहे. म्हणा मांगल्य मांगल्य तंतुनानेन तंतुनानेन मम जीवन हेतुना कंठे बध्नामि सुभगे साजीव शरद शतम. कुलदेवतेचं स्मरण करायचं आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं. तू खाली का आलास? संपलं सगळं. नाही नाही, पण सगळे विधी झाले नाहीयेत अजून. सगळे विधी झाल्याशिवाय लग्न झालं असं म्हणता येत नाही. नाही, तू ऐक माझं, तू तिला खाली घेऊन ये, मी टॅक्सी अरेंज करतो. किरण, त्याचा काही उपयोग नाहीये रे. आता वेळ निघून गेली रे, निघून गेली वेळ. आणि मला इथे काही राडेबाजी तमाशे नाही करायचे. भर मांडवातून तिला पळून वगैरे काही नाहीच मला.
आय बिलीव्ह इन डेस्टिनी. नियती जे आपल्याला सांगेल ते आपण गपचूप मान्य करायचंच करेल. आणि जर नियतीच्या मनात असेल, माझी मेघना जर खरंच माझी असेल ना, तर तो दिवस नक्की येईल माझ्या आयुष्यात. येतो मी. अग्नीला ह्या अक्षता देतोय, त्या व्हायच्या आहेत. तुम्ही हाताला हात लावायचा आहे. या इथे अक्षता व्हायच्या आहेत. जुष्टोदमुनात्र्यो वसुश्रुतोऽग्निसृष्टव अग्न्यावाहने विनियोगाः. ओम जुष्टोदमुनाधितीर्ण यज्ञमुपयाय विद्वान् विश्वाग्ने अभियुजा विहत्यात्र भोजनानि इत्यक्षतै आवाह्य. अग्नीला अक्षता व्हायच्या आहेत. या इथे वहा, अग्नीमध्ये वहा थोड्याशा अक्षता. तुम्ही हाताला हात लावा. ओम भूर्भुवः स्वः. अग्निनारायण देवताभ्य नमः. वरदनामानमग्निं प्रतिष्ठापयामि. प्रोक्षिन्दनानि निक्षिप्य वेणुनमज्ञा प्रबोध्य ध्यायेत. मुलाच्या बहिणीला बोलवायचंय. गाठ बांधायला येत. दोघांनी उभं राहायचं. हात डावा हात खाली, उजवा हात वर ठेवा. अग्ने भवस्व स्वभास्मे वर्चस्व वीर्यं दधरैमहि पोषौ स्वाहा. अग्नीमध्ये घाला. उजवा हात धरायचा आहे आणि अग्निभोवती फेरा मारायचा आहे. ओम अग्ने भवस्व स्वभास्मे वर्चस्व वीर्यं दधरैमहि पोषौ स्वाहा. वरुणाग्नय इदं मम. परत मगात सारखं तूप अग्नीमध्ये घालायचं, हाताला लावायचं, लायांमध्ये घालायचं. ओम प्रजापतेन त्वदेतान्यन्य विश्वा जातानि परिता बभूवा. यत्कामास्युमसन्नो स्वयं श्यामपतयोरैणौ स्वाहा. प्रजापतयो इदं मम. ओम प्रजापतेन त्वदेतान्यन्य विश्वा जातानि परिता बभूवा. यत्कामास्युमसन्नो स्वयं श्यामपतयोरैणौ स्वाहा. प्रजापतयो इदं मम. ओम अग्नि ऋषि पवमान पाञ्चजन्य पुरोहिता समीमहे महागयं स्वाहा. उषाग्नयो इदं मम. अग्नी आणि यजमान यांच्यामधून येऊन सहाणेला पाय लाव. समोर बघून नमस्कार कर. नमस्कार करायचा. ओम अश्मारोहणे विनियोगाः. याचा अर्थ असा आहे की सर्वतोपरी निर्णय घेण्यासाठी तू कणखर बन. हा या खांद्यावर हात ठेवायचा तिच्या. आता सप्तपदी करायची आहे. तू पहिलं पाऊल चालायचं आहेस. ओम एष एकपदी भव. तू आता हे पहिलं पाऊल चालली आहेस. त्याचा अर्थ असा आहे तर तू दीर्घायू संततीची माता हो. दुसरं पाऊल चाल. ओम ईश द्वितीयमपदी भव. कुटुंब रक्षकार्यास. तर तू हे दुसरं पाऊल चालली आहेस. त्याचा अर्थ असा आहे तू मला बल देणारी हो. तिसरं पाऊल चाल. ओम तृतीयमपदी भव. तू हे तिसरं पाऊल चाललीस. याचा अर्थ असा आहे तू अन्न देणारी हो, धन देणारी हो. चौथं पाऊल चालायचंय. ओम ईश चतुर्थमपदी भव. तू मला सर्वतोपरी सुख देणारी हो. पाचवं पाऊल चालायचंय. ईश पंचमपदी भव. याचा अर्थ असा आहे सर्वतोपरी मला तू संतती देणारी हो. सहावं पाऊल चालायचंय. ईश षष्टमपदी भव. सहावं पाऊल चाललीस. याचा अर्थ असा आहे काहीही ऋतूत प्राप्त होणारे भोग देणारी हो. आता सातवं पाऊल चालायचंय. सखा सप्तपदी भव. आता हे तू सातवं पाऊल चालली आहेस. त्याचा अर्थ असा आहे
तू सर्वतोपरी माझी सखी सहचरणी हो. कन्या सप्तपदे ब्रवे बॅगा झाल्यात ना, आवरून जा, सगळ्या बॅगा घेऊन जा लवकर. ती माणसं बाहेर थांबलीत तशीच. आणि ती बॅग मी घेऊन येते, तू आधी हा घेऊन जा बॅगा. बाई, तुला तुझ्या नवीन घरात जायचंय ना आता. असं रडायचं नाही. हसत हसत जायचं. माधवी, नाही रडायचं वाटत. माझं काही चुकलं असेल तर माफ कर. सांभाळून राहा, सुखी राहा. मामा, मी खूप चिडचिड केली, मी खूप रागावलो, पण बाबाजींना माहितीये मी हे सगळं तुमच्याच भल्यासाठी केलंय. तरीही माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा मेघन. मामा, आणि आनंदात राहा. बाबाजी आहेत ना, ते लक्ष ठेवतील. बाबाजी, काळजी घ्या. माझी चला बाहेर. ती माणसं वाट बघतायत बाहेर. नानासाहेब, सांभाळ आमच्या मुलीला. सुरेशराव, अजिबात काळजी करायची नाही. आजपासून तुमची मेघना आमची लेक झाली आणि आमचा आदित्य तुमचा मुलगा. नाही, आणि पद्धत म्हणून नाही म्हणत, खरंच. 8 दिवसांनी येतील ना तुमच्या घरी जोडीने, तेव्हा बघा तसे पंख पसरून तिची वाट करत येतील आनंदाने. आता उभे संकोचून. काळजी करू, सांभाळा. खरंच तुम्ही काळजी करू नका. अहो, ही ताटातूट नाहीये बरं का. तुमच्या लेकीनं 2 घरं जोडली आहेत, एकत्र केलेत. दिवस आदित्य लिहायचं ना. अरे आयुष्यमान सुखी राहा.
हे आता हाच नमस्कार सगळ्यांना असं समजायचं हा? चला 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 निघायचं का? येतो येऊ? सुरेशराव, काळजी करायची नाही हा? या चला. येऊ मावशी बरं वाटलं. देव चला. आले 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 आली का? हो या 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 थांब 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 माझं औक्षण झाल्यानंतर माप ओलांडून तुला आत यायचंय बरं का? थांब. आणि लगेच नाही हं? हा उखाणं कुठे घेतलंय माई? अगं, राहू. आधी उखाणा घ्यायचा उखाणा आणि मग आत यायचं. हो मी येतोय ना का विसरलीस? आठवत नाहीये? काही काळजी करू नकोस. अगं मी इथल्या इथे गेले होते सासरी तरी सुद्धा मला काही आठवत नव्हतं. हो ना रे सतीश? आठवेल सगळं स्टेप बाय. अगं काय आठवेल राहू दे ना आता तुमचा उखाणा वगैरे. अगं बावचळेल ती. नाही थांबा माई, मी सांगते तिच्या काना इकडे. ते नाही नाही तिलाच घेऊ दे. वेडावाकडा असला ना तरी चालेल मला, पण तिचा स्वतःचा हवा. बघितलंस ना मेघना, हा आमचा भाऊराया दिसतो तितका साधा नाहीये. एकदम स्टाईल मारतो. ए राहू दे ना आता. काय रे आदित्य तुझा पण हट्ट आहे हा. अरे दमले ती बिचारी, घाबरले. राहू दे आता. घेते. उंबरठ्याशी उभी आहे, ओलांडते मी माप. उंबरठ्याशी उभी आहे, ओलांडते मी माप. सोडून आले सारा परिवार. आदित्यचं नाव, एवढाच माझा आधार. वा छान छान छान. आता आदित्य तू. अगं किती वेळ तुला बाहेर उभं तू दे. रीत असो अथवा नसो माई, कळलं? घे घे. ओके. अय्या हा तर वाटच बघत होता उखाणा घ्या म्हणण्याची. अंगणात शिंपडला सडा, किणकिणला हिरवा चुडा. मेघनाचं नाव ऐकताच माझ्या मनात सनई चौघडा. छान छान छान. ये गे बाळ इथे. ये मापुला. नमस्कार कर. या. गृहप्रवेश झालेला आहे, घरच्या देवाचं दर्शन झालेलं आहे. आता नावं ठेवण्याचा कार्यक्रम आहे. भलत्यावेळी मस्करी नको आहे ना ना. सॉरी माई चिडल्या. नाव ठेवण्याचा कार्यक्रम आहे. मग बघूया आता आदित्य काय नाव ठेवतोय ते. ए अरे बोटाने काय लिहितोय? अंगठीने लिहायचं.
मी. छान नाव आहे नाही, मेघ. म्हणजे काय, मेघनाच नाव ठेवलंय याने ना. आता बघूया. नाही, सूर्य मेघांना पळवतोय की मेघ सूर्यांना झाकताय. आता ही मौनातूनच बोलणार आहेस का? तुला माहितीये, पहिल्या क्षणापासून तुझ्या चेहऱ्यावरचा हा निरागस गोडवाच मला खूप आवडलाय. ते बडबड करणाऱ्या, उगाचच हसणाऱ्या, नाचणाऱ्या, हिरवी नेल पॉलिश आणि जांभळी लिपस्टिक लावणाऱ्या त्या मुलींपेक्षा तू खूपच वेगळी आहेस. खूपच. फक्त डोळ्यांनी बोलणारी है ना. काय ग, इतकी लाजतेस मला? खर तर मलाही खूप अवघड जात आहे अशा वेळी बोलणं. पण आज मला बोलायचंय. मेघना, हो, मला बोलायचंय. मला बोलायलाच हवं. इतके दिवस जे बोलण्यासाठी मी आटापेटा करत होते ते बोलायचंय मला. ते मनात साचून श्वास कोंडलाय माझा. आणि मी आज नाही बोलले तर तू मला अनेकदा संधी दिलीस बोलण्याची, पण नाही बोलू शकले मी. तू खूप खरा आहेस, चांगला आहेस. मला तुला हे सांगायलाच हवं. माझं एका मुलावर प्रेम होतं. जेव्हा आपण त्याचं नाव आदित्य. रेशीम गाठी